100 किलोमीटर घरी जायचंय मला, मध्ये मारून टाकलं तर कोण जिम्मेदार आहे त्याला? कोण जिम्मेदार आहे? जेवण नाही सकाळपासून साहेब. हो बरोबर आहे. मग आम्ही फिर्याद दिल्यानंतर घ्यायला काय प्रॉब्लेम आहे तुम्हाला लोकांना? आम्ही पण इथंच आहे, आम्ही पण नाही जेवलो, आम्ही पण इथंच आहेत राव. काय सांगतो आम्ही कुठं होतो? तुम्ही दाखल करून घ्या, माझा विषय संपतो. मला माझी पोच द्या, विषय संपला इथंच. आम्हाला बोलायचीच काय गरज लागते? एवढा जीव काढायची काय गरज लागते? पाठवायची एक गोष्ट आहे, ह्यांची सुरुवात तिथून आहे ना. माझा व्हिडिओ ह्यांच्या विरोधात होता ना, यांचं नाव घेतलेलं आहे मी. कोणतीही गोष्ट तुमच्या मनाने होणार आणि आमचं काय आहे? मला काहीच नाही, जशी फिर्याद आहे तशी घ्या. तुम्हाला त्यानंतर त्याचं काय करायचं बाकी मी बघतो वर. ऐका तुम्ही जे म्हणतात की गुन्ह्याचा जो विषय आहे तो गुन्ह्याचा विषय पहिला आहे, तपासावर गुन्हा आहे. करा ना तुम्ही तपास. मला त्याचं मला वाटतंय, ऐका मला वाटतंय तो खोटा गुन्हा आहे. मला वाटतंय तो खोटा गुन्हा आहे. पुरावा दिल्यानंतर खोटा गुन्हा होईलच ना त्याचा. मला वाटतंय ते. मला त्याच्या विरोधात फिर्याद द्यायची आहे. काय म्हणतो तशी फिर्याद नाही साहेब. ऐका त्या गुन्ह्यामुळे ऐका ना त्या गुन्ह्यामुळे ही लोक दिवसभर माझी रेकी करताय. त्या गुन्ह्यामुळे ही लोक माझ्या मागे पाळत ठेवताय. त्या गुन्ह्यामुळे त्रयस्थ व्यक्तींकडून मला धमक्या दिल्या जात आहे. ऐका मी तुम्हाला अजून सांगत आहे, मी माझा संयम अजून पण ठेवलेला आहे. ऐका अख्खा महाराष्ट्र बघतोय श्रीगोंदा पोलीस स्टेशनची दादागिरी. माझी जशी फिर्याद आहे तशी तुम्हाला घेणं क्रमांक आहे. मी काय सांगतो तुम्हाला, तुमचा हा जो विषय आहे तुमच्या पद्धतीने करू शकता. म्हणजे प्रभारी कोण आहे इथं? माझी फिर्याद आहे त्यानुसार तुम्ही गुन्हा दाखल करून घ्या. कोणत्या? हे बघा, त्यांना धमकी देते, त्यांची रेकी करते, 500 4 500 600 जे आहे ते दाखल करून घ्या सांगतो. ओके एवढं छोटा चर्चा लोक आहे काय तो विषय पाटील माझं म्हणणं ऐका. सावळे पाटील तुमच्या लक्षात येणार मी काय बोलत होतो ह्या संदर्भातला जो विषय आहे सुरुवातच तिथून मी तुम्हाला मला सांगा, या श्रीगोंद्याच्या कारखान्याचं मी बोललो बी नव्हतो. माझ्याकडे ज्या कारखान्याचे पुरावे होते त्याच्याबद्दल बोलल्यानंतर या लोकांनी गुन्हे दाखल करून घेतले. तुमचा हा जो विषय आहे तुमच्या पद्धतीने करू शकता. म्हणजे प्रभारी कोण आहे इथं? माझी फिर्याद आहे त्यानुसार तुम्ही गुन्हा दाखल करून घ्या. या फिर्यादीनुसार कोणते कलम होत आहेत दाखल? कोणत्या? हे बघा, त्यांना धमकी देते, त्यांची रेकी करते, 500 4 500 600 जे आहे ते दाखल करून घ्या.